ओके, ठीक आहे मुलांनो, आज आपण म्हटल्याप्रमाणे एक IMP पॉइंट घेणार आहे. खाली या. मग यापूर्वी आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट हा पॉइंट पाहिलेला आहे. आज आपण पुढचा पॉइंट घेतोय कॉन्व्हर्स, इनवर्स and contrapositive. Converse, inverse and contrapositive. ओके, आता बघा काय आहे कॉन्व्हर्स, इनवर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर हे जे आहे या कंडिशनलचे वे असतात, म्हणजे कंडिशनल बद्दलचे स्टेटमेंट असतात वेगवेगळे. आता बघा सर्वात महत्वाचा मुद्दा हा एक, याच्यावरती एक्झाम्पल बहुतांशी डायरेक्ट बोर्ड एक्झाम लागलंय. ते 3 मार्क्सला, कॉन्व्हर्स 1 मार्क्सला, इनवर्स 1 मार्क्सला आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह 1 मार्क्सला, किंवा काही वेळेस एक्झाम्पल 2 मार्क्सला आलंय. यातले कोणतेही 2 विचारले, किंवा सिम्पली काय एक्झाम्पल MCQ साठी आलंय किंवा शॉर्ट आन्सर साठी आलंय 2 मार्क्स किंवा 1 मार्क्सला, आणि तिथं त्यांच्यापैकी एक जण विचारलेला आहे. हे लिहिणं खूप सोपं आहे, फक्त समजलं पाहिजे की काय लिहितोय आपण. आता बघा आपल्याकडे इफ we have conditional, कंडिशनल काय असतो? P implies Q, बरोबर आहे. याचा अर्थ दॅट इज if P then Q. वर्ड फॉर्म मध्ये लिहिलंय if P then Q. ओके, आता हा आहे कंडिशनल, बरोबर आहे ना. कंडिशनल मध्ये 2 स्टेटमेंट आहे, P हे पहिलं आणि हे Q हे नंतर, बरोबर आहे. ओके बाळांनो, आता मला याचा लिहायचा आहे कॉन्व्हर्स. Therefore converse is, ओके, जर P implies Q हा कंडिशनल आहे, तर कॉन्व्हर्स असतो Q implies P. म्हणजे काय नाही बाळांनो, या दोघांच्या जागा फक्त अल्टर करायच्या, बरोबर आहे. म्हणजे काय होईल हा, दॅट इज if Q then P, if Q then P, बरोबर आहे. ओके, म्हणजे Q पुढे आला आणि P then नंतर गेला, बरोबर आहे. हा झाला कॉन्व्हर्स. ओके, त्यानंतर असतो इनवर्स अँड इनवर्स. आता बघा इनवर्स, आपल्याला इनवर्स परत कंडिशनल लिहायचं आहे. मग आता याचा इनवर्स काय येईल? P implies Q, याचा इनवर्स आहे निगेशन P implies निगेशन Q. म्हणजे काय? दॅट इज if not P then, if not P then not Q. ओके, म्हणजे हा तुमचा कंडिशनल होता, हा त्याचा कॉन्व्हर्स झाला, हा त्याचा इनवर्स झाला. आता इनवर्स पासून कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बनवायचा असेल, अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बनत असेल तर इनवर्स मध्ये जे 2 जण आहेत ह्या दोघांच्या जागा बदलायच्या. म्हणजे काय होईल? निगेशन Q implies negation P.
that is if not Q, then not P. ओके बाळांनो, हे आहे तुमचं काय कंडिशनल दिला असेल तर कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉजिटिव्हची पद्धत. काय करायचं सर्वात पहिले कंडिशनल मध्ये इफ नंतरचं एक स्टेटमेंट असतं, दे नंतर एक स्टेटमेंट असतं. जर या दोघांच्या जागा बदलल्या तर मला भेटतो कॉन्व्हर्स. ह्या दोघांना त्या जागी ठेवलं आणि दोघांचे निगेशन घेतलं तर मला भेटतं इनव्हर्स. दोघांच्या जागा पण बदलल्या आणि निगेशन पण घेतलं तर मला काय भेटतं, बरोबर आहे. मग डोक्यात ठेवा, तुम्हाला व्हर्बल फॉर्म मध्ये एक्झाम्पल दिला असेल जो आपण व्हर्बल फॉर्म घेतला इफ नॉटचा. ओके, याचं काय होतंय की जर आपल्याला एखादं कंडिशनल दिलं असेल तर त्या कंडिशनलचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉजिटिव्ह लावतो. बरोबर, याच्यामध्ये बघा एक रूल आहे. रूल असा आहे की कंडिशनल आणि कॉन्ट्रापॉजिटिव्ह हे दोघं जण इक्वलंट असतात. कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स हे दोघं जण इक्वलंट असतात. आता हा सीट टॉपिक आहे तुम्हाला, हा तुम्हाला रेग्युलरला म्हणजे इक्वलचा टॉपिक नाहीये, पण त्याच्या पुढचा मी तुम्हाला सांगतो सीईटी टॉपिक काय आहे. तुम्हाला त्या सीईटीचा एक्झाम क्वेश्चन पेपर सेट करताना बघून त्याला माहिती राहतं की तुम्हाला कंडिशनल वरनं कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉजिटिव्ह लिहिता येतोय. कंडिशनल वरनं कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉजिटिव्ह लिहिता येतोय त्यांना माहिती आहे. ते करतील ते विचार कंडिशनल वरनं कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉजिटिव्ह विचारणार. ते विचारणार तर कंडिशनलला इक्वलंट कोण आहे, कॉन्ट्रापॉजिटिव्ह. कॉन्व्हर्सला इक्वलंट कोण आहे, कंडिशनलला इक्वलंट असतो कॉन्ट्रापॉजिटिव्ह आणि कॉन्व्हर्सला इक्वलंट असतो इनव्हर्स. ओके बाळांनो, ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. खाली या, सॉल्ड एक्झाम्पल. सॉल्ड एक्झाम्पल. क्वेश्चन घ्या बघा त्याचा. क्वेश्चन, राइट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉजिटिव्ह. राइट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉजिटिव्ह. Write the converse, inverse and contrapositive of the following statement. Of the following statement. आता हे डोक्यात ठेवा, इफ देन असेल तरच आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉजिटिव्ह लिहू शकतोय. मतलब पहिलं एक्झाम्पल घ्या. इफ अ function is differentiable then it is continuous. ओके बाळांनो, सोल्युशन. आता मला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इथं पी आणि क्यू आयडेंटिफाय करणं. आता हा जो आहे हा कंडिशनल आहे, बरोबर आहे. तुम्ही कंडिशनलच कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉजिटिव्ह लिहू शकताय. मग हे डोक्यात ठेवा, हे कंडिशनल आहे. मग इथे आपण असं करणार, लेट. हे सर्वात पहिले इफ देन सापडले, त्यानंतरचं हे स्टेटमेंट आणि त्यानंतरचं हे स्टेटमेंट, म्हणजे हा पी असणार आणि हा क्यू असणार. म्हणजे हा जो फॉर्मॅट हा काय, इफ पी देन क्यू, बरोबर आहे. मग आता इथे लेट पी. पी काय आहे, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल.
अँड क्यू. क्यू काय? इट म्हणजे कोण? अ फंक्शन. अ फंक्शन इज कंटिन्युअस. ओके, पी काय आला? अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. क्यू काय आला? अ फंक्शन इज कंटिन्युअस. आता हा झाला काय? इफ पी देन क्यू. आता मला लिहायचं आहे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स इज काय असतं भावना? कॉन्व्हर्स इज जर पी इम्प्लाइज क्यू हा कंडिशनल आहे तर कॉन्व्हर्स का असतो? क्यू इम्प्लाइज पी. बरोबर आहे. दॅट इज, आता वर्ड फॉर्म मध्ये लिहूया. दॅट इज इफ देन, याच्यामध्ये लिहायचं आहे. पण आता इफ नंतर पी होता, आता काय घ्यायचा? क्यू घ्यायचा. म्हणजे इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस then it is differentiable. डिफरन्शिएबल. ओके बाळांनो, हा झाला कॉन्व्हर्स. काय केलं? फक्त पी ची आणि क्यू ची जागा बदलली. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट इनव्हर्स इज. ओके बाळांनो, इनव्हर्स इज. आता इनव्हर्स काय असतो? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. ओके, आता पी आहे, क्यू आहे. इम्प्लिकेशन म्हणजे इफ देन. बरोबर आहे. मग लिहा याच्यामध्ये. दॅट इज इफ निगेशन पी. निगेशन पी. पी काय? फंक्शन इज डिफरन्शिएबल. त्याचं घ्यायचं निगेशन. इफ अ फंक्शन इज नॉट, नॉटच्या खाली मी अंडरलाईन ठेवली, नॉट डिफरन्शिएबल then it is not, नॉटच्या खाली परत अंडरलाईन ठेवली, इट इज नॉट कंटिन्यू. ओके, हा झाला इनव्हर्स. आणि आता शेवट कॉन्ट्रापॉझिटिव्ह. अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज. काय आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह? निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ओके, मग काय येईल तो? दॅट इज इफ देन. इफ देन म्हणजे आपण बरोबर आहे. इम्प्लिकेशन म्हणजे इफ देन असतो. पण निगेशन क्यू, क्यू काय आहे? अ फंक्शन इज कंटिन्युअस. निगेशन घ्यायचं म्हणजे नॉट टाकायचा. मग काय येईल? अ फंक्शन इज नॉट continuous a function is not continuous, then it is not differentiable. If a function is not continuous, then it is not differentiable. ओके बाळांनो. हा, आता बघा, आता मी परत तुम्हाला सांगतो बाळांनो काय गरमन इथे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला बाळांनो कंडिशनल दिलेला असतो आणि जो कंडिशनल दिलाय त्या कंडिशनलचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारला असतो. बाळांनो एवढा आन्सर 3 मार्क्सचा विचारतो. रायटिंग खूप कमी असते. मेन म्हणजे समजलं असेल तर खूप इझिली लिहिता येईल. जो तुम्हाला कंडिशनल दिलेला आहे त्याच्यामध्ये इफ नंतर जे दिले ते पी, क्यू नंतर जे सॉरी दे नंतर जे दिले ते क्यू आहे. इफ नंतरचा पी,
देन नंतरचा क्यू. तो पी आणि क्यू घेतला बाजूला. ओके, आता पी इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू हा असतो कंडिशनल. मग कॉन्व्हर्स काय असतो? इफ क्यू देन पी, म्हणजे क्यू आणि पी जागा बदलायची, म्हणजे क्यू इम्प्लाइज पी. मग क्यू आणि पी टाळायचे, पहिले क्यू घ्यायचा. मग इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शियल. इनव्हर्स काय असतो? तर आता पी आणि क्यू ची जागा बदलायची नाही, दोघांचे निगेशन घ्यायचे. म्हणजे निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. म्हणजे काय? अ फंक्शन इज, त्याला पहिले इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे दोघांची जागा पण बदलायची, निगेशन पण घ्यायचं. म्हणजे काय? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतो? निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजेच काय? इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. बाळांनो स्क्रीनशॉट घ्या. ओके बाळांनो, ओके ठीक आहे. आता आणखीन एक आपण सॉल्ड एक्झाम्पल घेऊया. सेकंड सॉल्ड एक्झाम्पल घ्या. Second solved example. If it rains, second example, if it rains, then the match will be cancelled. Then the match will be cancelled. ओके बाळांनो, सोल्युशन. आता डोक्यात घ्या, तुम्हाला जे एक्झाम्पल दिलंय हे डोक्यात ठेवा. कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह फक्त कंडिशनलचाच लिहिता येतो. म्हणजे जे दिलेलं आहे ते कंडिशनल आहे, हे कंडिशनल आहे. आणि कंडिशनल मग सर्वात पहिले इफ देन आयडेंटिफाय करू. बरोबर आहे. मग इफ आणि देनच्या मध्ये जे आहे ते पी, हे पी, आणि देन नंतर जे आलंय ते क्यू आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ झाला सोल्युशन. लेट आपला पी आणि क्यू सापडला. पी काय आहे? इट रेन. आणि क्यू काय? द मॅच विल बी कॅन्सल. बरोबर आहे. ओके, पी आणि क्यू भेटला. आता आपल्याला लिहायचं आहे कॉन्व्हर्स. हे डोक्यात ठेवा. इफ पी देन क्यू हा कंडिशनल आहे. तर पहिला मुद्दा येतो कॉन्व्हर्सचा. कॉन्व्हर्स काय? क्यू इम्प्लाइज. हे डोक्यात ठेवा. पी इम्प्लाइज क्यू हा कंडिशनल आहे, तर कॉन्व्हर्स जर क्यू इम्प्लाइज पी. म्हणजेच काय? दॅट इज सर्वात पहिले आता इम्प्लिकेशन म्हणजे इफ देन मध्ये येणार तुम्ही. मग हा इफ क्यू, सर्वात पहिले क्यू काय आहे? द मॅच will be cancelled. The match will be cancelled. Then it rain. फक्त पी आणि क्यू ची जागा बदलल्या गेली पा. बरोबर आहे. ओके, नंतर कॉन्व्हर्स नंतर लिहायचा काय? इनव्हर्स. आता इनव्हर्सचा फॉर्म्युला काय आहे? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. बरोबर आहे. दॅट इज
आता हे इम्प्लिकेशन आहे म्हटल्यावर इफ देन मध्ये येणार आहे इफ. ओके, निगेशन पी. पी काय आहे? इट रेन्स. मग आता निगेशन पी काय होणार बाळांनो? याचा नॉट करायचा, इट रेन्सचा नॉट काय होईल? इट डज नॉट रेन. नुसतं नॉट टाकता नसता आला म्हणून त्याच्यावर डज घ्यावा लागला. इट डज नॉट रेन, then the match will not be cancelled. इथे नॉट खाली बाळांनो मी अंडरलाईन करून ठेवतो, जो मी चेंज केलाय तो. ओके, त्यानंतर लास्ट यातला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतो? निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ओके बाळांनो, इम्प्लिकेशन म्हणजे आन्सर इफ देन मध्ये इफ देन. ओके, आता इफ निगेशन क्यू. क्यू काय आहे? द मॅच विल बी कॅन्सल. त्याचं निगेशन घ्यायचं, मग काय येईल? द मॅच will not be cancelled then it does not rain. ओके बाळांनो, आता हे झालं कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. बरोबर आहे? ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट आहे आता एक्सरसाइज मधला क्वेश्चन बाकी आपला. खाली घ्या. एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 4. एक्सरसाइज 1.4, sorry, exercise 1.3 question number 4. Write the converse, inverse and contrapositive of the following statements. ओके बाळांनो, आता हे एक्झाम्पल तुमच्यासाठी आहे. प्रत्येकाने ट्राय करायचं. पहिलं एक्झाम्पल आहे, खूप सिंपल एक्झाम्पल आहे. आता फक्त डोक्यात ठेवा बाळांनो, जर ट्राय केले तर हे जमतील, नंतर नाहीतर खूप डिफिकल्ट वाटतं हे. आणि हे एक्झाम्पल बाळांनो 3 मार्क्स येतं नाही. हे असं आहे, हे एक्झाम्पल येतच. जर पूर्ण आलं 3 मार्क्स येईल, पण पूर्ण नाही आलं तरी देखील बाळांनो 1-2 मार्क्स पर्यंत येत असेल. ओके, एक्झाम्पल आहे इफ. फर्स्ट एक्झाम्पल, इफ x is less than y, then x square is less than y square. पुढे ब्रॅकेट मध्ये आहे कंडिशन x, y belongs to R. आता बाळांनो त्या कंडिशनचा जो ब्रॅकेट दिला शेवटी, त्या ब्रॅकेटचा लोड घेऊ नका, ते स्टेटमेंट मध्ये नाहीये आपल्या, ते फक्त दिलेली कंडिशन आहे. आता हा इथे इफ, हा देन, म्हणजे हा जो आहे मधला हा झाला पी आणि हा झाला क्यू, आणि ब्रॅकेट शेवटीच ठेवायचं. ओके, मग आता बाळांनो काय होईल पहा. लेट पी. पी काय आहे? एक्स इज लेस दॅन वाय, आणि क्यू काय? एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. बरोबर बाळांनो? ओके, पहिला मग देअरफॉर कॉन्व्हर्स इज,
Q implies P. म्हणजे आता if Q काय x square is less than y square, then P काय होईल, x is less than y. ओके बाळांनो, हा झाला काय कॉन्व्हर्स. इनवर्स इफ आता निगेशन P काय आहे, x is less than y, त्यात नॉट केला फक्त. then x square is not less than y square. बरोबर आहे. असं पण चालेल किंवा याला और आपण असं पण लिहू शकतो, और if x is greater than or equals to, लेस देन आला मग अपोजिट काय घ्यायचा, ग्रेटर दॅन or equals to y, then x square is greater than or equals to y square. म्हणून ते कोणते आन्सर झालेलं बाळांनो. ओके, त्यानंतर लास्ट कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येईल, इफ निगेशन Q म्हणजे x स्क्वेअर, या प्रत्येकाच्या ब्रॅकेट आहे बरं का, x, y बिलॉंग्स टू R, x, y belongs to R, x, y belongs to R, x, y belongs to R. ती फक्त कंडिशन आहे जी लास्ट तुम्हाला लिहायची. ओके, इफ x square is not less than y square, then x is not less than y, where x, y belongs to R. आणि दुसरा काय आहे, और आपला असं लिहू शकतो, if x square is greater than equals to y square, then x is greater than equals to y, where x, y belongs to R. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या. ओके, नेक्स्ट एग्जाम्पल. याच क्वेश्चन मधला आपण सेकंड एक्झाम्पल फक्त मागे ठेवतोय. त्याच्या आधी आपण एक्झाम्पल नंबर 3 घेऊया. एक्झाम्पल नंबर 3. if surface area decreases, then pressure increases. ओके बाळांनो, सर्वात पहिले कंडिशनल मधनं P आणि Q बाजूला घ्या. कंडिशनल मधनं P आणि Q बाजूला घ्या. ओके, जो दिलेला तुम्हाला आहे तो कंडिशनल आहे, बरोबर आहे.
त्या कंडिशनल मधनं, म्हणजे हा जो दिला हा कंडिशनल आहे, इफ देन, मग हा जो पहिला आहे हा आहे पी, देन नंतर जो आला तो आहे क्यू. म्हणजे पी ची व्हॅल्यू आहे, पी काय आहे, सरफेस एरिया डिक्रीजेस. क्यू काय, प्रेशर इन्क्रीज. ओके बाळांनो, सर्वात पहिले लिहायचं तुम्हाला पी इम्प्लाय क्यू इम्प्लाइज पी म्हणजे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय असणार, क्यू इम्प्लाइज पी. मग क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय येणार, इफ क्यू, क्यू काय, प्रेशर increases, then surface area decreases. ओके बाळांनो, हा झाला कॉन्व्हर्स. इनव्हर्स काय, आता इनव्हर्सला निगेशन पी, पी म्हणजे काय, सरफेस एरिया डिक्रीजेस. निगेशन घ्यायचं, मग सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. does not decreases, then pressure does not increases, इथे ॲमिजार वॉज वेअर नव्हता, म्हणजे तुमच्याकडे ॲमिजार वॉज वेअर नसेल त्यावेळेस डज नॉट टाकून द्यायचा असतो. ओके, आणि लास्ट कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन क्यू, म्हणजे इफ प्रेशर does not increases, then surface area does not decreases. हा आला बा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल. Fourth example, if voltage increases, then current decreases. If voltage increases, then current decreases. याचा आपल्याला लिहायचा आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स and contrapositive. Converse, inverse and contrapositive. ओके, तर मला सर्वात पहिले पी आणि क्यू आयडेंटिफाय करा. पी, इफ नंतर जो आलेला आहे तो पी आणि देन नंतर जो आला आहे तो क्यू. म्हणजे इथं पी आहे व्होल्टेज इन्क्रीजेस,
आणि क्यू आहे करंट डिक्रीजेस. ओके बाळांनो, याचा आन्सर प्रत्येकाने लिहायचंय. पी आणि क्यू आयडेंटिफाय करून दिलेला आहे. बाकी कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉजिटिव्ह प्रत्येकाने लिहायचं आहे. ओके बाळांनो, हा आता 2 मिनिटं फक्त लिहिलंय प्रत्येकाने. हा कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉजिटिव्ह प्रत्येकाने लिहायचं आहे. ओके, त्याआधी आता बाळांनो 7:20 फिजिक्स लेक्चर सुरू होईल. बरोबर आहे, सर्वांनी फिजिक्स लेक्चरला कनेक्ट व्हायचंय. ओके, 7:20. ओके, तोपर्यंत त्याचा आन्सर लिहा प्रत्येकाने. ओके, सर्वात पहिले कॉन्व्हर्स. इफ करंट डिक्रीजेस then voltage increases. Okay, inverse. If voltage does not increases, then current does not decreases. And last contrapositive, if current does not decreases, current does not decreases, then voltage does not increase. Does not increase. ओके बाळांनो, आता आपलं फक्त एक एक्झाम्पल राहिलेलं आहे. ते एक्झाम्पल बाळांनो एक्झाम्पल नंबर 2 आहे. ते सर्वांनी होमवर्कला ट्राय करा. मी फक्त त्याचा आन्सर तुम्हाला एक छोटा व्हिडिओ बनवून, एका एक्झाम्पलचा छोटा व्हिडिओ बनवून डायरेक्टली टाकून देईल. पण बाळांनो सगळं ते एक्झाम्पल प्रमाणे ट्राय करायचं. एक्झाम्पल नंबर 2 बुकच्या पीडीएफ तुमच्याकडे